सर्वसामान्यांचे हित हेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाणिज्य व्यवस्थापनाचे ध्येय. प्राध्यापक डॉक्टर मधुकर जाधव. काटकसरीचे नियोजन आणि बचतीचे धोरण हे महाराजांच्या आर्थिक व्यवस्थापनाचे वैशिष्ट्य. हलकर्णी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांचे वाणिज्य धोरण विषयावर व्याख्यान. स्वराज्यातील रयतेला कायमस्वरूपी रोजगार मिळावा आणि सर्वसामान्यांचे हित साधले जावे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाणिज्य व्यवस्थापनाचे प्रमुख ध्येय होते. काटकसरीचं नियोजन आणि बचतीचं धोरण हे त्यांच्या आर्थिक व्यवस्थापनाचे वैशिष्ट्य होतं, असं प्रतिपादन हलकर्णी येथील शंकरराव चव्हाण महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्राध्यापक डॉक्टर मधुकर जाधव यांनी केलं. दौलत विश्वस्त संस्था संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचे वाणिज्य धोरण या विषयावर आयोजित व्याख्यानात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर आर जरळी होते. यावेळी प्राध्यापक डॉक्टर जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात वाणिज्य व्यवस्थापनाला असलेलं महत्त्व स्पष्ट केलं. विविध लोककल्याणकारी योजना, रोजगाराच्या संधी, आर्थिक व्यवहारातील शिस्त आणि काटकसरीचे नियोजन यामुळे स्वराज्यात आर्थिक समृद्धी निर्माण झाली होती, असं त्यांनी सांगितलं. महाराजांचे आर्थिक व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था दूरदृष्टीपूर्ण होती. त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन जीवनाची वाटचाल करावी, असं आवाहन त्यांनी केलं. अध्यक्षीय मनोगतात डॉक्टर आर जरळी यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वकालीन आदर्श असून त्यांचं नियोजन आणि अचूक अंमलबजावणी आजही प्रेरणादायी असल्याचं सांगितलं. त्यांच्या विचारांचा अंगीकार करून सकारात्मक दृष्टिकोनातून ध्येयाकडे वाटचाल करावी, असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी नॅक समन्वयक प्राध्यापक डॉक्टर राजेश घोरपडे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक एस बागवान, डॉक्टर एस जाधव, प्राध्यापक जे गावडे आदी उपस्थित होते. यापूर्वी वाणिज्य विभागातर्फे आयोजित भित्तीपत्रकाचं डॉक्टर SR वायकर आणि प्राध्यापक SP घोरपडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. प्रा जे गावडे यांनी प्रास्ताविक केलं. रसिका कलखांबकर यांनी सूत्रसंचालन केलं, तर वैष्णवी पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.